आमच्या शेजारी एक आजी राहतात. त्यांच्या इथे ना खूप जास्त मोठं आवळ्याचं झाड आहे व ते दरवेळेस ना आवळ्याचं काही ना काही नवीन नवीन रेसिपी बनवत असतात. तर एकदा ना त्यांनी माझ्या भावाला ना आवळ्याचा मुरब्बा बनवून दिला होता. तर त्याला ना खूप जास्त आवडला होता. त्याने मला आज तेच चॅलेंज केलं की मला तसलाच मुरब्बा बनवून खाऊ घाल. जर तुला सगळ्या प्रकारच्या रेसिपी खरंच बनवता येत असतील ना, तर खरंच मला तसा मुरब्बा तसाच टेस्टला व तसाच टेस्टी मुरब्बा बनवून खाऊ घाल. तर मी त्याचा चॅलेंज ॲक्सेप्ट केला व त्याला तसलाच मुरब्बा खूप इझिली बनवून खाऊ घातला. त्याला खूप जास्त आवडला. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. त्यासाठी ना आवळे घ्यायचे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं व त्याला कोरडं पुसून घ्यायचं व एका किसणीने ना त्याला छान किसून घ्यायचं. जास्त तर ना त्याला जाड किसणीनेच किसायचं, जास्त बारीकने नाही किसायचं, कारण ना त्याने वेळ पण वाया जातो व लवकर पण किसलं जात नाही व मुरब्बा जेव्हा होतो ना तो खूप बारीक होऊन जातं. म्हणून ना जाडच्या याच्यानेच किसा. तर आपलं किसून झालं आहे. त्यानंतर ना एक कढई घ्यायची व कढई तापली ना त्यात जेवढा आपण किसलेला आवळा घेतला आहे ना त्याच मापाने साखर घ्यायची. जेवढा आपला आवळा असेल ना किसलेला त्याच मापाने बरं का. जर एक ताटली आवळा घेतला असेल तर एक ताटली साखर घ्यायची. मग तो आहे ना आपण कढईमध्ये टाकायची. त्याच्यात काहीच टाकायचं नाही बरं का, फक्त आवळ्याचं किस टाकायचं, ना तूप ना तेल ना काही ना काही. तर ते टाकून ना त्यानंतर ना मी तेवढीच साखर घेतली आहे व ती टाकून ना ते छान मिक्स करायचं बरं का. व त्याला ना पाणी सुटताना अजिबात घाबरायचं काम नाही, ते आपोआप बरोबर कोरडं होतं. त्याला हलवतच राहायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. ते पाणी बरोबर त्याच्यात सोक होतं व ते आवळा आहे ना त्याच्यात छान गोडपणा येतो व ते मिक्स करत राहायचं. त्यात पाणी सुटत राहतं व ते कोरडं पण होतं बरं का. छान बारीक गॅस करून ना बारीक गॅस जाड गॅस करत करत ना छान मिक्स करत राहायचं. ते 7-8 मिनिटानंतर ना छान कोरडं होतं. तर बघू शकता आपले छान कोरडं होऊन गेलेलं आहे आवळा. मिक्स करत राहायचं बरं का, नाही त्यात चटकून जातं. ते हलवतच राहायचं व ते जेव्हा लालसर झालं ना तेव्हा गॅस बंद करून द्यायचं. बघू शकता आपलं आवळ्याचं किस छान प्रकारे मुरब्बा हा रेडी आहे. तो कोरडा पण झाला व तो लालसर पण झाला आहे. आता गॅस बंद करून द्यायचा. जर तुम्हाला त्याच्यात थोडासा ब्लॅक सॉल्ट टाकायचं असेल तरी टाकू शकता. तर रेडी आपला मुरब्बा. त्याला खूप जास्त आवडला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप हेल्दी असतो व खूप इझी बनतो व लहान मुलांसाठी चपातीसोबत खायला खूप छान लागतं. त्यांना खूप जास्त आवडतं व त्याच्यातलं पोषण तत्व आपल्या केसांसाठी सगळ्यात बेस्ट असतं. व अशाच इझी रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर